आता आपण एक ॲरे एक्सेप्ट करून त्याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले करणार आहे. सुरुवातीला आपली फाईलच राहते, तुम्हाला माहिती आहे, काय सांगायची गरज नाही दररोज. तरी मी विसरलो होतो, पाहतो मी आता. इंटीजर मेन एक ॲरे एक्सेप्ट करायचं, मग आपल्याला इथं कॅरेक्टर लागेल. हे समजा मी ए नावाचा एक कॅरेक्टर ॲरे घेतो 20चा. तुम्ही जास्त घेतलं तरी काही अडचण नाही. एक लिमिट लागेल आपल्याला, कारण एन लोक जायचं आपल्याला. एक एन लागेल, फॉर लूप एक लागेल आपल्याला परत त्याच्यामध्ये. मग आता इथं पहिले आपण लिमिट एक्सेप्ट करून घेऊ. प्रिंट एफ एंटर द लिमिट. एकदा आता लिमिट रीड करून घ्या स्कॅन ॲपमध्ये. %d लागेल आपल्याला तिथं वरती. आपण इंटीजर एन याच्यामध्ये घेतलेलं आहे, इंटीजरमध्ये. खाली अँड एन रीड करा. आता आपली लिमिट एक्सेप्ट झाली. एक फॉर लूप घ्या मग तिथं. फॉर लूप I0 चालू करा. आपला आय कुठपर्यंत जाणार? स्मॉलर दॅन एनपर्यंत जाणार आहे. आय एक वाढत राहणार आहे. आपल्याला पहिले पूर्ण ॲरे एक्सेप्ट करून घ्यावं लागणार आहे, मग त्याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले करायचं आहे. मग इथं स्कॅन ॲपमध्ये आता आपल्याला एक एक्सेप्ट करून घ्यायचं आहे ना की ॲरे. मग प्रिंट एफ लागेल इथं. प्रिंट एफ एंटर द ॲरे. ॲरे एक्सेप्ट करायचं आहे आपल्याला. मग इथं स्कॅन एफ नाव लागेल. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल लागेल आपल्याला. समजा इंटीजर ॲरे टाकणार आहे मी आता. वरती एक व्हेरिएबल डिस्प्ले करून नंतर करतो लागलं तर. इथं %d. इथं अँड ए घेतला मी. इथं वरती एक घ्या, ए नावाचं व्हेरिएबल. इथं आपला ॲरे एक्सेप्ट होणार आहे. इथं क्लोज करली देऊन टाका याला. इथं आपलं एक ॲरे एक्सेप्ट होईल. आता त्याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले करायचं आहे आपल्याला. मग परत एक फॉर लूप लागेल आपल्याला. इथं एक फॉर लूप घेतलं. फक्त त्याला इथं एन मायनसमधून चालू करावं लागणार आपल्याला. 0पासून नाही चालू करावं लागणार. n-1पासून चालू करणार, शेवटची पोझिशनपासून. आणि आय हा लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0पर्यंत जाणार. आणि आय मायनस होत राहणार आपला. प्लस नाही होत राहणार. मायनस. मग इथं एक आपलं फक्त आता एक्सेप्ट करत राहायचं, डिस्प्ले करत राहायचं आहे ना. रिव्हर्समध्ये झालेला आहे रे आपला. एक प्रिंट एफचा मेसेज घ्या. त्याच्यामध्ये ॲरे इन रिव्हर्स ऑर्डर. ॲरे इन रिव्हर्स ऑर्डरमध्ये %d. आणि आपला जो ॲरे आहे, आपला ॲरे कोणता घेतलेला आहे आपण? ए ऑफ आय. इथं आपलं डिस्प्ले होत राहणार आहे. इथं ए ऑफ आय लागेल आपल्याला. रन करून बघा, झालं तर झालं. एरर आलेला आहे आपल्याला. आपण ए एक्सेप्ट नाही केलेला, आपल्याला ए एक्सेप्ट करून घ्यावं लागणार आहे. प्रिंट एफ एंटर द एरर नाही आलेला. आपण वरती पण घेतलेला आहे कॅरेक्टर ॲरे, त्याच्यामुळे झालं आहे त्या.
नवीन व्हेरिएबल घ्या. समजा एम घेतला आपण आणि आपण कुठं कुठे यूज केलं तर ते कुठंच नाही केलं तर इथं एक ॲरे टाकला मी. समजा ॲरेची लिमिट टाकली 4. एंटर द ॲरे. 1 2 3 4. ॲरे इन रिव्हर्स ऑर्डर 4 3. तिथं आपण एक स्लॅश एन टाकू लागलात परत इथं ॲरे इन रिव्हर्स ऑर्डर. तो इथं दिसले नाही. एक स्लॅश एन टाका. हा मेसेज नाही टाकला तरी चालू. स्कॅन ॲपमध्ये फॉर लूपमध्ये एकच स्टेटमेंट असलं तर कर्ली टाकायची काही गरज नाही राहत. याला नीट करून घ्या. इथं आता डिस्प्ले आहे आपल्याला. एंटर द ॲरे लिमिट. समजा मला 4 आकडे टाकाय 5 टाकले. आता मी ॲरे टाकणार 1 2 3 4 5. ॲरे इन रिव्हर्स ऑर्डर 5 4 3 2 1. अशा प्रकारे आपला ॲरे रिव्हर्स झालेला आहे. परत एकदा बघा. हा मेसेज नाही टाकला तरी चालेल इथं, पण टाकायचा शक्यतो. कळायला पाहिजे ॲरे रिव्हर्स ऑर्डरमध्ये झाला आहे म्हणून. 10 मार्काचा प्रोग्राम होता आजचा. थँक्यू.